संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात निकालानंतर या जमिनीच्या मोबदल्यात सुमारे 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क अर्थात टीडीआर देण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू झाल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापालिका मॅनेज झाल्याचा दावा समाजमाध्यमावर केला. त्यांच्या या वक्तव्यानं आता विविध चर्चा रंगू लागल्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरात सुमारे 193 एकरची जमीन मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचा दावा कंपनीकडून केला जात होता. तर राज्य सरकार ही जमीन वनक्षेत्र असल्याचं सांगत आहे. या जमिनीवरून तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन वाद सुरू होता. दरम्यान ठाणे महापालिकेनं या जमिनीपैकी सुमारे 100 एकर जागेवर उद्यान आरक्षण टाकलं. त्यामुळे जमीन विकासासाठी वापरता येणार नसल्यानं त्या बदल्यात कंपनीनं विकास हस्तांतरण हक्क मागितलेत. या टीडीआरचे संभाव्य मूल्य सुमारे 2800 कोटी रुपये आहे. जमीन खासगी मालकीची असल्याचं मान्य करत मुंबई उच्च न्यायालयानं जमीन मालक मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचे हक्क कायम ठेवले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान पालिकेनं कंपनीनं यूडीसीपीआरमधील आवश्यक अटी पूर्ण केलेल्या नसल्याचा युक्तिवाद केला. 7/12 हस्तांतरण, जमिनीभोवती कुंपण आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे टीडीआर देण्यात आला नसल्याचं पालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आलं. त्यात ठाणे महापालिका आणि मेसर्स डी धायाबाई कंपनी यांच्यात समझोता झाल्याची नोंद घेत न्यायालयानं विशेष अनुमती याचिका निकाली काढली आहे.